ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या कामांचा आणि शहरातील खड्डेमय रस्त्यांचा आढावा घेणार. विविध भागातील रस्त्यांची पाहणीही करणार. नाशिक जिल्ह्यातील पेगलवाडीतील शाळकरी मुलांची आदित्य ठाकरे भेट घेणार. शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. खड्डे आणि चिखलातून विद्यार्थ्यांची पायपीट. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी रस्त्याची प्रशासनाकडून दखल. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या व्यथेनंतर बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली. आदित्य ठाकरेंनी मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेचा व्हिडिओ पोस्ट केला. भिवंडीजवळ असलेल्या खड्ड्यांचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून पोस्ट. ट्रिपल इंजिन सरकारची जादू असं म्हणत टीका केली. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महानगरपालिकेसमोर आंदोलन. पोवाड्याच्या माध्यमातून सवाल उपस्थित करत आंदोलन. खड्ड्यांमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला महापालिकेत नोकरी देण्याची मागणी. चाकण एमआयडीसीतील स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांबाबत खासदार सुप्रिया सुळेंची राज्य सरकारला ट्विटद्वारे विनंती. खड्डेमुक्त रस्ते, सुरळीत लॉजिस्टिक आणि वाहतूक नियंत्रणासाठी युद्ध पातळीवर पावलं उचलावीत. तरुणांचा रोजगार सुरक्षित राहिला पाहिजे, सुळेंची भूमिका. गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या 930 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात. धानोरा शहराजवळ खड्डेमय रस्ता दुरुस्तीची मागणी. यवतमाळच्या बोथबोडण इचोरी जामवाडी या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. 6 कोटी खर्च करूनही पहिल्याच पावसात रस्ता उखडला. ग्रामस्थांची ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेवर आज सलग 5व्या दिवशी सुनावणी. आज पुन्हा कपिल सिब्बल आपली बाजू मांडणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयही विचारात पडलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर निवडणूक आयोग अमित शहांच्या दबावाखाली काम करतोय, राऊतांची टीका. उद्या कोणीही येईल सत्ताधारी आणि एखाद्या पक्षाचा लेजिस्लेटिव्ह गट म्हणजे विधिमंडळातला गट विकत घेईल आणि सत्तेत सामील करून घेईल. पक्ष विकत घेण्याची प्रक्रिया ज्या लोकशाहीत सुरू होते या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं. कपिल सिब्बल यांची ही भूमिका किंवा हा युक्तिवाद ऐकून न्यायालय सुद्धा काही काळ विचारात पडले. शिवसेना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची उपस्थिती. मात्र गोंधळाच्या परिस्थितीमुळे लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. अमित शहांना संसदेत येण्यापासून कोणी रोखलंय? खासदार संजय राऊतांचा सवाल. तर अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचंय मात्र मोदींनी नकार दिला, राऊतांचा दावा. अमित शहांना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शहाना या देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदींनी त्याला नकार दिला. ही माझी बातमी. मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे मी सांगतोय हे 100% सत्य. रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय नाहीच. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची वर्षावर पाऊण तास खलबतं. 15 ऑगस्टचा ध्वजारोहण गोगावलेंच्या हस्ते. मात्र पालकमंत्री पदाबाबत पेच कायम, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात एसआयआर मोहीम घाईघाईत का राबवताय? रोहित पवारांचा सवाल. एसआयआरला 4 दिवस उरले असताना 18% मतदारांची प्रपत्र जमाच नाहीत, रोहित पवारांची माहिती. महाराष्ट्रातही मतदारांचा हक्क हिरावून घेण्याचा कट, रोहित पवारांची टीका. 29 ऑगस्टला मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार, जरांगेंचा गंभीर इशारा. मला तर असं वाटतं वरच्यावर बसल्यावर तो भूषणाला चांगला नाही. तिथं फडणवीसांची पाण्याची टाकी ठेवलेली छान पैकी, तिच्यात पाणी कमी पडलं नाही भरितो, उपोषणालाच वर बसतो. काय बसत नाही? वर्षा काय आमची नाही का? वर्षा बंगला.
पंढरपुरात बोलताना मनोज जरांगेंची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर जहरी टीका. बाहुबलीतल्या खलनायकासोबत जरांगेंकडून बावनकुळेंची तुलना, नवा वाद रंगण्याची शक्यता. अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला नाही? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीला 6 खासदारांची दांडी. खासदारांकडून तक्रारींचा पाढा. खासदार प्रणिती शिंदेंबाबतही खासदारांची नाराजी. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाड शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. शाळकरी, विद्यार्थी, निवृत्त सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी महाड शहर दुमदुमलं. मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एनसीसी कॅडेट्सकडून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. हातात तिरंगा घेऊन एनसीसी कॅडेट्सचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला. कोल्हापुरात भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. नेत्यांसह कार्यकर्त्यांचा तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग. मुंबईत गडचिरोलीतल्या सर्पदंशानं 3 मुलींच्या मृत्यूचं प्रकरण. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक. मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांना अटक. सर्पदंशाच्या प्रकरणात 5 जणांविरुद्ध गुन्हे. अमरावतीच्या चिखलदरामधील डोमा गावातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती. शाळेत भूतांची अफवा पसरल्यानं विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा प्रकार. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. बातमी धाराशिवमधून आहे. धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयात नशेसाठी खोकल्याच्या औषधाचा वापर केल्याची माहिती. 4 महिन्यात 6,840 बाटल्यांचा खप. आजारी असल्याचा बहाणा करत तरुणांकडून खोकल्याच्या औषधाचा नशेसाठी वापर. सध्या तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत. सर्दी खोकल्याचे साथ आहे. खोकल्याचं प्रमाण ह्या वातावरणातल्या बदलामुळे वाढतं. ही जरी परिस्थिती असली तरी समाजामध्ये काही लोकांकडून असं समजतं की ते लोक थोडं गुंगी येण्यासाठी वगैरे त्याचा वापर करत आहे. तर प्रशासनाकडून सर्वांना आव्हान करण्यात येतं की ते खोकल्याचं औषध आहे, ते औषध म्हणूनच वापरावं, बाकी इतर कारणासाठी कुठला वापर होऊ नये असे प्रशासनाकडून आपल्याला आव्हान करण्यात येत आहे. हिंगोलीच्या कळमनुरीतील वडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं संताप. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचं साडी नेसून कमरेवर घागर घेत आंदोलन. ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप. भंडाऱ्यामध्ये शालेय वाहनांना आरटीओचा दणका. धोकादायक आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या 20 वाहनांवर कारवाई, तर 9 वाहनांकडून 2,57,000चा दंड वसूल. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील 70 वर्ग डिजिटल करण्यात येणार. डिजिटल पॅनल, संगणक, कॅमेरा, UPS सह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम उपलब्ध होणार. या उपक्रमासाठी पालिकेकडून सुमारे 1,99,46,000 रुपयांची तरतूद. परिवहन विभागाकडून आता HSRP नंबर प्लेटबाबत कारवाईला सुरुवात. 1 कोटीहून अधिक वाहनधारकांची HSRP नंबर प्लेटबाबत कोणतीही नोंद नाही. तर आतापर्यंत 1,10,84,000 वाहन चालकांनी HSRP नंबर प्लेटसाठी बुकिंग केलंय. कल्याण डोंबिवलीच्या आरोग्य विभागाची बाई रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टर संदीप पगार यांना कारणे दाखवा नोटीस. भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्याच्या आकड्यावरून दिशाभूल केल्याचा आरोप. मोशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या 23 वर्षीय पत्नी सोनाली यांची आत्महत्या. घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. सोनाली यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून हे पाऊल उचलल्याची चर्चा. पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टला फरासखाना पोलीस स्टेशनची जागा देण्यास पोलिसांनी तत्वतः मान्यता दिली. स्थलांतरित इमारतीचा खर्च ट्रस्टनं करावा अशी पोलिसांची मागणी. मंदिराची जागा कायम राहणार तर भाविकांसाठी मोठा सभामंडप आणि कॉरिडॉर उभारला जाणार. गोंदियातील 4 आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द.
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई तर कारवाईपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. औषध उत्पादन, कच्चा माल आणि चाचणी नोंदी उपलब्ध नसणं, औषधांच्या लेबलवर चुकीचा उत्पादन दिनांक यासह विविध नोंदींमुळे कारवाई. शाळांमधल्या जंक फूडवर बंदी तर कॅन्टीनवरही सरकारची नजर असेल. देशात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण निश्चित केलं. बनावट नोटांचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांकडून उद्ध्वस्त. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावात एका बंगल्यामध्ये नोटा छापण्याचा अड्डा सुरू होता. लाखो रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्रीसह 5 जणांना अटक. एनसीबीची मुंबई गुजरातमध्ये मोठी कारवाई. 15,018 कोटींसिरीत बाटल्या, 12,240 ट्रामाडोल गोळ्या आणि सुमारे 1 किलो चरस जप्त. आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक. नंदुरबारच्या जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा समोर. डॉक्टर्स, नर्स, फार्मसिस्ट, शिपाई आणि वाहन चालकांची कमतरता तर आवश्यक औषधांचाही तुटवडा असल्यानं रुग्णांच्या जसं जागती PHC बद्दल तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली. याच्यामध्ये 2-3 विषय असे होते की एकतर कोणीही स्टाफ तिथे उपस्थित नव्हता वेळेवर आणि दुसरा तिथे मेडिसिनची सुद्धा कमतरता होती किंवा मेडिसिन खूप कमी प्रमाणात होती. तर या 2 गोष्टीबद्दल आम्ही DHOना सूचना दिलेली आहे. त्याच्या MOची चौकशी करून आम्ही तात्काळ कारवाई करणार आहोत.